भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही. बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे हे बांगलादेशात चाललं. अरे मूर्खा, असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही. अरे मोदी मूर्खा, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदा घ्यावा लागेल, 1 के साथ 1, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ. मात्र याची सांगायची हिम्मत नाही. आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा बांधला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही. याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है. तर मोदी घरी गेल्याशिवाय चांगलं होणार नाही. आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे. नरेंद्र जो आहे तो दलिंदरही आहे, सिलेंडरही आहे. एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल आहे, तो एप्स्टीनचं एक बेट आहे. त्या बेटावर लहान लहान मुलींचं शोषण केलं जातं, माणसाचं मटण खाल्लं जातं, वाढलं जातं. अशा या बेटात हा गेला होता का? आणि हा तिथे जाऊन कोणता डान्स केला आणि यानं काय काय कांड केलं की आज हा ट्रम्पचं ऐकतो आणि सगळ्यांचं ऐकतो आणि भारताच्या माणसाचं ऐकत नाही. एवढाच माफक एक प्रश्न जो आहे, कारण आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे. यानं काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे की हा डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, संसदेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, जगातल्या कोणत्याही माणसाची डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. त्यामुळे एक सिलेंडर पंतप्रधान याच्या माध्यमातून आपलं काही चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे कांद्याचा भाव जो आहे हा या सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. एवढंच या धरण्याच्या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो. आणि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. आणि जी खरेदी होईल रोहित दादा ती एपीएमसी झाली पाहिजे. ती खासगी माणसाच्या काट्यावर तराजूवर होता कामा नये. खासदार साहेब 1% तर 1% मात्र ती एपीएमसी झाली पाहिजे. इथले लोकप्रतिनिधी काय करतात, खासदार जे माजी मंत्री होते त्यांच्या जवळचे लोक दलाल झालेले आहेत. कृषी मंत्री जे आहेत एक्का तरी रम्मी मग जे आहेत ते विधान भवनात खेळतात आहे. कृषी मंत्री आता कृषी मंत्री ठिकाणावर राहिला नाही, महाराष्ट्रात कृषी मंत्री आला, सांगून गेला इतके दिवस झाले, मात्र अजूनही कृषी मंत्री येऊन गेल्यावरही खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे हे झोपेचं सोंग करणारं ढोंगी असं सरकार आहे, याला खाली खेचायचंय. मगाशी आपण निघालो बैलगाडी दानू साहेब, तुम्ही मी रोहित दादा होतो.